आणि आता बुलेटिनला सुरुवात करूयात। आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या कोणत्या आहेत तर कोल्हापूरमधून एक धक्कादायक आणि तितकेच हृदयद्रावक अशी बातमी आहे। 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना आईला हार्ट अटॅक आला। ही बातमी आपल्याला सविस्तर पाहिजे। याशिवाय इंदापूरमध्ये भुजबळांची नेमकी चिडचिड का झाली आहे या संदर्भातली बातमी आपल्याला पाहिजे आहे। अकोल्यामध्ये बाळादेवी मंदिराचा कडा कोसळलेला आहे आणि जालन्यामध्ये शिक्षक नसल्याने पालकांनी भरवली आहे रस्त्यावर शाळा। ही बातमी सविस्तर जाणून घेऊयात। आणि वाशीतून एक धक्कादायक बातमी आहे। मराठी बोलण्यावरून मारहाण करण्यात आलेली आहे। या बातम्यांना सुरुवात करूया। सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना आईचा मृत्यू झाल्याची हृदयस्पर्शी घटना घडलेली आहे। आपल्याला ही दृश्य आपण पाहतोय की आपले 5ही रिपोर्टर आहेत। 5 रिपोर्टरकडून आपण 5 बातम्या जाणून घेणार आहोत। कोल्हापूरमधून आपल्यासोबत विशाल पुजारी आहे, तर दुसरीकडे इंदापूरमधून आपल्यासोबत देविदास राखुंडे आहे, अकोल्यातून योगेश शिरसाट आहे, जालन्यातून लक्ष्मण सोळुंके आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अजूनही एक बातमी पाहायची आहे। वाशीमधून आपल्यासोबत नवी मुंबईतून राहुल कांबळे आहेत। आपण सुरुवात करूयात कोल्हापूरच्या बातमीतून। कोल्हापूरमध्ये 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना आईचा मृत्यू झाल्याची हृदयस्पर्शी घटना घडली आहे। हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरकडून वर्तवण्यात आला आहे। रचना चौगुले असं या महिलेचं नाव आहे। जुनी मोरे कॉलनीत घडलेल्या या दुःखद प्रसंगाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाठात बारशाचा कार्यक्रम पार पडला होता। बाळाचं नाव पियुषा असं ठेवण्यात आलेलं, पण आईच्या असा अचानक जाण्यामुळे ही चिमुकली आता आईच्या मायेला कायम चिमुकली आहे। आणि आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी विशाल पुजारी। विशाल, असं म्हटलं जातंय की मातेचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला आहे, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालाय। काय या संदर्भात डॉक्टर्स सांगतायत, कुटुंबियांचं काय म्हणणं आहे आणि परिसरात काय वातावरण आहे? नक्कीच कोल्हापुरातली खरं तर ही धक्कादायक बातमी जी आहे ती म्हणावं लागेल। कारण एका आईचा मृत्यू जो आहे त्या मृत्यूमुळे एक लहान बाळ जे आहे ते आता कुठेतरी त्या आईच्या माईला मुकल्याचं जी चर्चा आहे ती पाहायला मिळते। खरं तर ही जी महिला आहे एक आशा वर्कर म्हणून काम करत होती। रचना चौगुले असं या महिलेचं नाव आहे। या महिलेचा बुधवारी पहाटे बाळाला दूध पाजत असताना मृत्यू झाल्याचं खरं तरी धक्कादायक बातमी जी आहे ती समोर आली। ही महिला जी आहे जी ज्यावेळेस ही लहान बाळाला 20 दिवसाच्या बाळाला दूध पाजत होती आणि ही दूध पाजून झाल्यानंतर ही महिला जी आहे ती निश्चित पडलेली होती आणि ही निश्चित पडली असताना नातेवाईकांनी तिला रुग्णालयात नेलं। ज्यावेळेस तिला ज्या ठिकाणी हिची डिलिव्हरी झाली, ज्या ठिकाणी डिलिव्हरी झाली त्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये हिला नेण्यात आलं। त्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये असं समजलं की या महिलेमध्ये कोणतीही प्रकृतीमध्ये सुधारणा नाही किंवा कोणतीही हालचाल नाही, त्यामुळं या महिलेचा मृत्यू झाला असावा अशी शंका जी आहे ती उपस्थित करण्यात आली। त्यानंतर या महिलेला कोल्हापूर मधल्या CPR रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, ज्या ठिकाणी या महिलेचा मृत्यू घोषित करण्यात आलं। खरं तर या महिलेचा मृत्यू जो आहे तो बाळाला दूध पाजत असताना मृत्यू झाल्यामुळं शंका ज्या आहेत त्या अनेक निर्माण होत होत्या। पण डॉक्टरांनी याबाबत माहिती देताना असं सांगितलं की हा मृत्यू जो आहे तो हृदयविकाराच्या झटक्यानं हा मृत्यू झाला असावा असा एक अंदाज जो आहे तो डॉक्टरांकडून वर्तवण्यात येतोय। मात्र आता CPR रुग्णालयामध्ये याचा शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर याबाबतची सत्यता जी आहे ती समोर येईलच। मात्र डॉक्टरांकडून ज्या मिळालेल्या माहितीनुसार की या महिलेचं यापूर्वी ज्या बाळाबाबत सिझर झालेलं होतं आणि आत्ताचं जे बाळ होतं त्याबाबत सुद्धा सिझर झालेलं होतं। त्यातूनच अशा काही घटना ज्या आहेत त्या घडत असतात, त्यामुळे महिलांनी काळजी घेण्याची आवश्यकता जी आहे ती पाहायला मिळते। मात्र जर घटना पाहिजे झाली तर आठवड्याभरापूर्वीच या बाळाचं बारसं जे आहे ते मोठ्या थाटामाटात घातलेलं होतं। मात्र आता आठवड्याभरानंतर या बाळालाच दूध पाजताना या महिलेचा मृत्यू झाला। त्यामुळे कुठेतरी कुटुंबावर सुद्धा एक शोककळा जी आहे ती पसरलेली आहे, जे या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचं जे डोंगर कोसळलं आहे। त्यामुळं नातेवाईक सुद्धा कुठेतरी संपूर्ण परिसरामध्ये शोककळाचं वातावरण असल्याचं पाहायला अगदी संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे। कुटुंबीय सुद्धा शोकाकुल आहेत आणि अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे। 20 दिवसाच्या बाळाला दूध पाजताना मातेचा मृत्यू झालेला आहे। पुढची बातमी इंदापूरमधून आहे। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। तत्पूर्वी कार्यकर्त्यांकडून इंदापूरमधील शासकीय विश्रामगृहात छगन भुजबळांचा सत्कार करण्यात आला। या सत्काराच्या वेळी शासकीय विश्रामगृहातील लाईट अचानक गेली आणि मंत्री छगन भुजबळांची चांगली चिडचिड झाल्याचं दिसून आलं। फक्त एकदाच नव्हे तर 2 ते 3 वेळा ही लाईट गेल्यामुळे चिडलेल्या भुजबळांनी स्थानिक व्यवस्थेवरून नाराजी सुद्धा व्यक्त केली।
तुमचं झालं ना या इकडे त्यांना बाकी ठीक आहे मी हे करतो आता बंद करायची आहे ना नाही एमईसी बंद करू आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी इंदापूरमधून देवा राखुंडे आहेत. देविदास, आपण पाहतोय की भुजबळांचा पारा चढलेला आहे. अशा एरवी आपण जर पाहिलं तर भुजबळ हे तसे लगेच संतप्त न होणारे आहेत, शांत बोलणारे किंवा शांतपणे बोलणारे ते नेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा पारा चढला, 3 वेळा ही लाईट गेलेली आहे. काय नेमकी तिथली अडचण होती, काय नेमका प्रॉब्लेम होता? विनोद, मंत्री छगन भुजबळ यांचा खरं आज सोलापूर दौरा आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या ठिकाणी त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. आज दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास मंत्री छगन भुजबळ हे इंदापूरमधील शासकीय विश्रामगृहात 1.5 तासासाठी येणार होते. म्हणजे त्या ठिकाणी ते राखीव त्यांचा वेळ होता 1:30 ते 3 वाजेपर्यंत आणि 3 वाजल्यानंतर पुढे ते आपल्या पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ होणार होते. याची पूर्ण कल्पना प्रशासनाला होती आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं त्या ठिकाणी योग्य ती सुविधा उपलब्ध करून देणं किंवा खबरदारी घेणं गरजेचं होतं. साधारण 1:15 सुमारास मंत्री भुजबळ हे इंदापूरमधील शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी भुजबळ समर्थक असतील किंवा समता परिषदेचे कार्यकर्ते असतील हे सर्व त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांच्याकडून भुजबळ यांचा सत्कार देखील सुरू होता, स्वागत केलं जात होतं. मात्र याच दरम्यान सतत 10-20 सेकंदाच्या अंतरानं इलेक्ट्रिसिटी ट्रिप होत होती आणि हा कार्यक्रम जो होता तो रूम मध्ये होता. त्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश व्हायचा, मध्येच अंधार व्हायचा, पुन्हा प्रकाश व्हायचा आणि हे सर्व जे काही घटनाक्रम घडला त्यानंतर त्याच ठिकाणी मंत्री भुजबळ यांची पत्रकार परिषद देखील पार पडली आणि याच परिषदेमध्ये देखील वीज ट्रिप झाली, इलेक्ट्रिसिटी बंद पडली. एकूणच परिस्थिती बघितली तर जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेली नाही आणि याचमुळं मंत्री भुजबळ जे आहेत ते संतप्त झाले. त्यांचा चिडचिडपणा त्या ठिकाणी दिसून आला. जसं एरवी भुजबळ अतिशय शांत संयमी नेते म्हणून आपण बघतो, मात्र आज ज्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी त्यांच्या या सत्कार सोहळ्यामध्ये ट्रिप होत होती ते बघता त्यांचा पारा चढला गेला. त्यांनी तात्काळ या ठिकाणी कोण काम करतोय, कोणी हे नियोजन केले याची विचारणा केली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं ते गेस्ट हाऊस आहे आणि त्या रेस्ट हाऊसचे ज्या ठिकाणी ही सगळी सोय केली जाते, ज्याच्यावरती नियंत्रण असतं, ते बांधकाम विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी साळुंखे होते. त्यांना पाचारण करण्यात आलं. त्यावेळी ही लाईट का जाते हे भुजबळ यांनी त्यांना विचारलं असता किशोर साळुंखे यांनी आज गुरुवार आहे आणि गुरुवारमुळं आजच्या दिवशी लाईटचा मेंटेनन्स काढला जातो. हा लोड शेडिंगचा काळ म्हणून आजचा दिवस पण गणला जातो आणि यामुळे सतत नाईट ट्रिप होते असं त्यांना उत्तर दिलं. मात्र यावरती भुजबळांचं समाधान झालं नाही. भुजबळांनी हे सांगितलं की मी इथं येणार होतो, तुम्ही सर्व तुम्हाला याचं नियोजन करणं गरजेचं होतं, तुम्हाला हा कार्यक्रम नियोजित होता, मी या ठिकाणी येणार आहे हे सर्व कळवलं असताना देखील तुम्ही खबरदारी घेतली गेली नाही. आणि यावरती साळुंखे यांनी स्पष्ट केलं की इलेक्ट्रिसिटी विभागाला, महावितरणला आम्ही याची कल्पना दिलेली होती, मात्र तरी देखील महावितरणकडून हे वीज जी आहे ती ट्रिप होते. एकूणच परिस्थिती जर बघितली तर शांत संयमी असणारे मितभाषी भुजबळ आपण नेहमी बघितले आहेत. मात्र आज या केवळ इलेक्ट्रिसिटीच्या सतत ट्रिप होण्यामुळे त्यांचा पारा चढला गेला आणि त्याच ठिकाणी प्रशासनाला त्यांनी जाब विचारला आणि संबंधित विभागावरती देखील, अर्थात PWD वरतीच म्हणू आपण, कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचं ते रेस्ट हाऊस आहे, त्यांची खरं तर ती जबाबदारी आहे. त्या ठिकाणी स्थानिक यंत्रणेवर भुजबळांचा पारा चढला आणि भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. आज नियमित मेंटेनन्ससाठी जो आठवडा लोडशेडिंग घेतला जातो तशा स्वरूपाची ही घटना होती आणि त्यानंतर भुजबळ सोलापूरकडे रवाना झाले. धन्यवाद देविदास दिलेल्या अपडेट्सबद्दल. मात्र तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आहे अकोल्यातून. अकोल्याच्या बाळापूरमध्ये किल्ल्याची भिंत कोसळली आहे. जयसिंग राजांच्या काळातील हजारो वर्ष जुना असा हा किल्ला आहे. किल्ल्याच्या भिंतीचा बाळादेवी मंदिराकडील कडा कोसळून ही घटना घडली आहे. किल्ल्याच्या आजूबाजूचं तारेचं कंपाऊंड असल्यामुळे सुदैवानं भिंतीजवळ कुणीही नव्हतं, त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक पुरातन किल्ल्याचं नुकसान झालेलं आहे. हे दृश्य पहा, कशा पद्धतीनं किल्ल्याचा एक भाग कोसळलेला आहे. हजारो वर्ष जुना किल्ला आहे. तारेचं कुंपण असल्यामुळे सुदैवानं तिथं कुणीही नव्हतं, त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे. आपले प्रतिनिधी योगेश शिरसाट आपल्यासोबत या संदर्भात आहेत माहिती देण्यासाठी. योगेश, पुरातन किल्ला आहे, जवळपास 1000 वर्ष जुना किल्ला आहे. या किल्ल्याची नियमित डागडुजी होत नसल्याचं या घटनेतून दिसून येते. आता ही सगळी घटना घडल्यानंतर पुरातत्व विभागाचं काय म्हणणं आहे, स्थानिक प्रशासन काय करतंय?
नक्कीच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पुरातन वस्तू म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यापासून 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बाळापूरचा किल्ला जो दोन नदीच्या मधोमध बसलेला आहे. आणि या नदीच्या मधोमध बसलेल्या या किल्ल्यावर आज सकाळी बुरुज कोसळला आहे. दरम्यान हा बुरुज 2 दिवस आणि 3-4 दिवसापासून होत असलेल्या पावसामुळेच कोसळलाय. मात्र पुरातत्व विभागाकडून याची देखभाल बरोबर केल्या जात नव्हती, म्हणूनच हा बुरुज कोसळला असल्याची त्या परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान आता नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. या किल्ल्यामध्ये आतापर्यंत म्हणजे 3 कार्यालय आहेत. एक पंचायत समिती कार्यालय आहे, उपविभागीय अधिकारी बाळापूर यांचे सुद्धा कार्यालय आहे आणि तहसील कार्यालय सुद्धा याच ठिकाणी आहे. एवढे मोठे कार्यालय असताना आणि नागरिकाची ये जा असतानाही मात्र पुरातत्व विभागाची एक विदर्भ आणि खानदेशचे एक महत्वाचं म्हणून ओळख असलेला हा किल्ला एक महत्वाचा आहे. मात्र पुरातत्व विभागानं पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणीची डागडुजी किंवा या प्रकारची देखरेख न केल्यामुळेच हा बुरुज कोसळला आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणी नसल्यामुळे आणि तिथं आवार भिंत असल्यामुळे कुंपून असल्यामुळे कोणाला जीवितहानी झाली नाही. मात्र सध्या पुरातत्व विभागाच्या कडून असं म्हणणं आहे की याची डागडुजी नियमित होत होती, मात्र नागरिकांचा यावर एक ओरड आहे की याची नियमित डागडुजी होत नव्हती. अगदी धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्स बद्दल. अतिशय पुरातन असा हा किल्ला आहे, योग्य ती डागडुजी केली जात नव्हती, त्यामुळे स्थानिक प्रशासन आता या संदर्भात काय पावलं उचलतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल. योगेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी जालन्यातून आहे. शाळेत शिक्षक नसल्यानं पालकांनी चक्क रस्त्यावर शाळा भरवल्याची घटना जालन्यात घडली आहे. जालन्यातील अनवा गावातील जिल्हा परिषद शाळेत 600 विद्यार्थी असताना सुद्धा या शाळेत फक्त 10 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातले 2 शिक्षक गंभीर आजारानं ग्रस्त असल्यानं गेल्या 6 महिन्यांपासून ते रजेवर आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या मुलांना घेऊन रस्त्यावरच आंदोलन केलं. या रिक्त जागांवर शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी आता या आंदोलनाच्या माध्यमातून पालकांनी केली आहे. शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा पालकांनी दिलेला आहे. परंतु मी या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या. आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्याकडे जाऊयात. लक्ष्मण, अतिशय जोरदार असं हे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, त्यासोबत त्यांचे पालक सुद्धा होते. कधीपासून ही परिस्थिती आहे आणि काय मागणी आहे ती आपण आता पाहिलेली आहे, पण यावर शिक्षण विभागाचं काय म्हणणं आहे? विनोद, आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यातल्या अनेक शाळा जर आपण बघितलं की ज्या माध्यमिक शाळा आहे ज्या ठिकाणी पटसंख्या नाहीये म्हणून त्या ठिकाणी शिक्षक असताना सुद्धा विद्यार्थी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र हे अनवा गावातली 5वी ते हायस्कूल पर्यंतची जी शाळा आहे ज्या ठिकाणी 17 ते 24 शिक्षकांची आवश्यकता असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर फक्त 10 शिक्षकांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कारण की या संपूर्ण शाळेमध्ये आता जर आपण विद्यार्थी संख्या बघितली तर ही 600 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या या ठिकाणी आपल्याला समोर आलेली आहे. मात्र गेल्या जून महिन्यापासून ज्या शाळा 600 विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक वर्गावर जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयाचे इथं वर्गच होत नसल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळं 600 विद्यार्थ्यांची पटसंख्या असताना सुद्धा या ठिकाणी शिक्षक नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी अखेर वारंवार शिक्षण विभागाला निवेदन सुद्धा घेतलेला होता. आपण बघितलं असेल आंदोलनाच्या ठिकाणी पालकासोबतच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या या ठिकाणी होती. कारण की आपण एकंदरीत जिल्ह्यातल्या जर शाळांचा संपूर्ण जर परिसर बघितला तर त्या ठिकाणी एवढी मोठी विद्यार्थी संख्या असणारी ही एकमात्र शाळा आहे आणि त्याच शाळेत 10 शिक्षक आहे आणि त्या 10 शिक्षकापैकी एका शिक्षकाला कॅन्सरचा आजाराने ग्रस्त असल्यामुळे ते गेल्या 6 महिन्यापासून सुट्टीवर आहे, तर दुसरे शिक्षकही आरोग्याचं कारण दाखवत ते गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी उपचार घेत असल्यामुळे त्यांनाही सुट्टी आहे. त्यामुळे संपूर्ण 600 विद्यार्थ्यांची जी पटसंख्या असलेली ही जी शाळा आहे या ठिकाणी 8 शिक्षकावर या संपूर्ण शाळेचा भार पडलेला आहे. आपण जर बघितलं तर जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचं जे शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागाने या ठिकाणी शिक्षकाच्या नियुक्त करणं गरजेचं होतं. मात्र आपण जर बघितलं तर अनेक शिक्षक हे जिल्ह्याच्या ठिकाणी पसंत करतात, त्यामुळे शिक्षण विभागाच्या नियुक्त्या होतात त्या अशा नियुक्त करताना अनेक शिक्षक
वेगवेगळे कारण दाखवत जिल्ह्याच्या ठिकाणी जे कार्यालय आहे शिक्षण विभागात त्याच ठिकाणी नियुक्ती घेत असतात. अशाच प्रकारचा या ठिकाणी ही संपूर्ण प्रकार चालू आहे आणि 600 विद्यार्थी असताना सुद्धा या ठिकाणी शिक्षकांना शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. आपण जर बघितलं तर शिक्षण विभागाला वारंवार सूचना करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे आता जे पालक आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन अगदी. मुख्य त्याचप्रमाणे 5 दिवसाच्या आत जर शिक्षक नियुक्त न झाल्यास हे आंदोलन निश्चितपणे करतील अशी आशा आता आपल्याला या ठिकाणी समोर येते. अगदी धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण आता वाशीतली बातमी पाहणार आहोत. खरं तर एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना विद्यार्थ्यांना भावी बंद पडत असताना दुसरीकडे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत मात्र शाळेत शिक्षक नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यावर जिल्हा प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा बाळगूयात. पुढची बातमी वाशीतून आहे. झुंझुनवाला एका 20 वर्षीय युवकाला हॉकी स्टिकनं गंभीर मारहाण झाली आहे. 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेच्या अनुषंगानं वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 22 जुलै 2025 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास वाशीतल्या झुंझुनवाला कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली आहे. ऐरोलीतल्या पावणे गावातला रहिवासी असलेल्या तरुणानं दिलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी फैजान नाईक याच्याशी आपण मराठीत बोलल्यानं त्याने आक्षेप घेत आपल्याशी वाद घातला आणि या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं. फैजानसह आणखी 3घांनी मिळून पीडिताला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच फैजाननं थेट हॉकी स्टिकनं डोक्यावर वार करून गंभीर जखम केली आहे. पीडित तरुण बराच काळ रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडून होता आणि एकूणच मराठीच्या मुद्द्यावरून हा वाद झाल्यानं आता मनसेनं सुद्धा या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान यात मनसेनं आता उडी घेतली. मनसे नेते गजानन काळे यांनी काय इशारा दिला आपण पाहूया. महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्या सोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली. काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली. पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर FIR केलेला आहे. त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे. मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली. त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून. तो मुलगा आता तरी स्थिर आहे पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो. आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो. इथले सिनियर PI धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली. समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो तो पोलिसांनी दिलेला आहे. आम्हाला तेच सांगणे कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कांबळे आपल्यासोबत आहेत. राहुल, अतिशय धक्कादायक अशी घटना आहे आणि मराठी अमराठी असा वाद पेटलेला असताना ही घटना घडलेली आहे. त्यामुळे याला राजकीय स्वरूप सुद्धा आलेलं आहे. पण आता पोलिसांनी या प्रकरणी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत. काय अपडेट्स या संदर्भात आहेत? लगेचच तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 324, 323, 506, 504 अशा आणि 34 अशा प्रकारे IPC गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना जे आहे नोटिसा पाठवण्यात आल्या. परंतु मनसे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा थोडासा स्टुडंट आहे या कारणामुळे थोडंसं शांतपणे घेऊन पोलिसांना सुद्धा समज दिलेली आहे की अशा प्रकारच्या घटना जर परत झाल्या तर आम्ही शांत बसणार नाही आणि याच्यावरून कुठलाही वाद विवाद जर पेटला तर जबाबदार तुम्ही असाल वगैरे अशा प्रकारचं पोलिसांना त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा जो वाद आहे तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुरू झाला आणि त्याच्यानंतर तक्रारदाराला जो आहे ते झुंझुनवाला कॉलेजच्या बाहेर खाली पाडून डोक्यामध्ये स्टिक मारून रक्तहीपर्यंत त्याला मारला, लाथाबुक्क्यांनी मारलं आणि त्याच्यानंतर तक्रारदार पोलिस तक्रार केली. धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल. सध्या या प्रकरणात मारहाण केलेल्या युवकांनी आणि त्याच्या कुटुंबियांनी मारहाण झालेल्या युवकाची भेट घेऊन त्याची माफी मागितलेली आहे आणि हे प्रकरण आता सामोपचारानं सोडवण्याची भूमिका दोन्हीकडून घेतली गेलेली आहे. सर्वांचे धन्यवाद. आपण या 5ही बातम्या सविस्तरपणे आमच्याशी विश्लेषण करून सांगितल्याबद्दल. आपण पाहतोय अतिशय महत्त्वाच्या अशा या 5 बातम्या आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात. दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली आहे. सोमवारी रात्री 11च्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती समोर येते. गोळीबाराच्या घटनेनंतर कला केंद्राचे मालक आणि 6 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी कला केंद्रात डान्स सुरू असताना हा
गोळीबार झाल्याची माहिती आहे. नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत. काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या. ही हिंमत येते कुठून? हा नक्षलवादच आहे ना. ते अजित पवारच्या असतील किंवा एकनाथ शिंदेच्या असतील, सरकारचेच आहेत ना. खुलेआम मारामाऱ्या होत आहेत, एकमेकावरती हल्ले करतात सरकारचे लोक. हा नक्षलवादच आहे. आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद, हनी ट्रॅप सुद्धा नक्षलवादच आहे, लक्षात घ्या. नाही, परवा रात्री यवत पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी अंबिका कला केंद्र असं कला केंद्र आहे. त्या ठिकाणी 4 जण नृत्य बघायला गेले होते आणि वेळ संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी नृत्य सुरू होतं आणि हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला. सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती, परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली, तपासणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि 4ही आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. पण यामध्ये एका आमदाराचा भाऊ असल्याचं देखील सांगितलं जातं. नेमकं काय तथ्य आहे? नाही, आता नेमकी त्याची माहिती काढण्यात येईल की कोण कोणाचा भाऊ होतो किंवा कोण कुठले नातेवाईक होते. आणि परंतु जर का कोणी काही चुकीचं कृत्य केलं असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. खरं तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती. काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ती रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल. या बातमीच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.